दहिसरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची उमेदवारी कोणत्या घोसाळकरांना असा प्रश्न निर्माण झाला आहे। उद्धव ठाकरेंनी घोसाळकरांना एबी फॉर्म दिलेला आहे उमेदवारीचा। पक्षाच्या एबी फॉर्मवर फक्त घोसाळकर एवढ्याच आडनावाचा उल्लेख आहे आणि नाव मात्र नाहीये। त्यामुळे दहिसरमधून विनोद घोसाळकर की सुनबाई तेजस्वी घोसाळकर लढणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे। तर घरातील नेमकं कोण उमेदवार ते घोसाळकर कुटुंबच ठरवणार असल्याचं देखील आता सध्या समोर येत आहे। पुढारी न्यूजला ठाकरेंच्या शिवसेनेतील माहितगारानं ही माहिती दिलेली आहे। उमेदवाराबाबत उद्धव ठाकरेंसमोर अजूनही पेच कायम असल्याचं सध्या चित्र आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया। चेतन सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। चेतन, अत्यंत कलाटणी मिळालेली आहे या सगळ्या उमेदवारीच्या प्रकरणाला, काय नेमकं घडतं याबाबत? राज्यातल्या राजकारणात पहिल्यांदा असा प्रसंग उद्भवला आहे की जिथे घरातीलच दोन उमेदवार विनोद घोसाळकरजी स्वतः चेतन आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरून। विनोदजी, एबी फॉर्मवर केवळ घोसाळकर असं लिहिलेलं आहे, स्पष्ट नाव लिहिलेलं नाही अशी माहिती आम्हाला मिळते आहे। ही माहिती खरी आहे का आणि काय नेमकं घडलंय याबाबत? तुमची माहिती बरोबर आहे। आता आमच्या घरामध्ये कुठलाही उमेदवारावर वाद नाहीये, बरोबर आहे पहिली गोष्ट। आणि मला ती माननीय उद्धवजींनी सगळ्या दहिसर विधानसभेच्या लोकांच्या समोर 3-4 महिन्यापूर्वी गो अहेड दिला होता। तेजस्वी घोसाळकर कुठेही उमेदवारी मागायला गेलेली नाही। दुसरी गोष्ट, आज मला इतकं उद्धव साहेबांचं कौतुक करायचं आहे किंवा उद्धव साहेबांच्या बद्दल की आता मोठ्या मोठ्या घराण्यामध्ये उमेदवारीसाठी वाद होतात, पक्ष सोडले जातात, सगळे काय चाललंय। पण माझ्या पक्षप्रमुखांनी सांगितले तुम्ही दोघेही माझे कुटुंब आहात आणि तुम्ही दोघांनी तो निर्णय मी तुमच्यावर सोडतो। मी त्यांना विनंती केली, साहेब असं नाही, आदेश पाळण्याची आम्हाला सवय आहे, पण तुम्ही असं काही करू नका। पण ते खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ते बोलले। पण वाईट दुर्दैव एवढी गोष्ट आहे की एक पक्षाचा पुढारी इतक्या स्वच्छ मनाने इतकं चांगलं एका कुटुंबावरती सोडतो, ही राजकारणातील मला वाटतं कदाचित ही पहिली घटना असेल, पहिली घटना असेल। नाही तर एकमेकाच्या कुटुंबांना जे काही चाललंय ते आपण बघतोय लक्षामध्ये। आणि इकडून नाही तिकडे, तिकडे नाही तिकडे उड्या मारणं, पक्ष सोडणं, वडील एकीकडे मुलगी एकीकडे। ही माझी मुलगी आहे, माझी सून नाहीये। अभिषेक गेल्यानंतर सुद्धा माझी जबाबदारी आहे, आम्हाला तिला 2 मुलं आहेत। आणि ही लोक ज्या पद्धतीनं बातम्या चालवतात आणि तिने चालवलेली नाही ती बातमी, ती मला दिली म्हणून, ही तुम्ही मधल्या लोक कोणतरी चालवतात, त्याचं आमच्या कुटुंबियाला दुःख होतंय आणि म्हणून त्यांचा मी निषेध करतो। ऑफिशियली आम्ही आज आपण घरी पण पोहोचलो नाही, अजून आम्ही घरी पण पोहोचलो नाही। आम्ही त्याच्यावरती चर्चा करू, आम्ही काय करायचं नक्की ठरवू। आमच्या फॅमिलीला, आमच्या कार्यकर्त्यांना पण विचारू बाबा काय करायचं याच्यामध्ये। कारण उद्धवजीने आमच्या कुटुंबावर जरी विश्वास टाकला असता तरी तुमचा पण विश्वास तेवढाच महत्वाचा आहे। असं करून तर आम्ही निर्णय घेऊ। विनोदजी, जितक्या सहजपणे तुम्ही सांगताय की उद्धव ठाकरेंनी तुम्हाला हा फॉर्म दिलेला आहे, तितक्याच सहजपणे हा निर्णय होणार आहे की याच्यावर काही चर्चा होणार आहे? तेजश्री घोसाळकर यांचं सुद्धा काही म्हणणं आहे, त्यांना उमेदवारी मिळावी अशी त्यांची इच्छा आहे, असं काही आहे का? मी स्वतः विचारलं होतं ज्यावेळेला मला कल्पना आली, ती म्हटली डॅडी हे अभिषेकचं स्वप्न आहे, मी तुम्हाला एका भाषणातली पाहिजे, आता घरी नाही मी तुम्हाला टेप पण दाखवीन की अभिषेक घोसाळकर असं वाटायचं की डॅडीचं आमदार हे आमचं स्वप्न आहे आणि त्याचप्रमाणे ती काम करते। तिला जर इच्छा असेल तर आम्ही रात्री बसू, तिच्यावर चर्चा करू आणि कुठल्याही प्रकारचं मातोश्रीला किंवा कुणाला त्रास होईल अशा प्रकारचा निर्णय महत्वाचा। आमचं आमदारकीपेक्षा आमचं कुटुंब महत्वाचं आहे। तर ज्या कोणी ह्या बातम्या चालवत त्यांना माझी विनंती आहे की ही माझी स्टेटमेंट नाही, ही तेजस्वी स्टेटमेंट आहे। तुम्ही अशा प्रकारच्या बातम्या चालवून मतदारांमध्ये संभ्रम करणं आणि आमची कुटुंबाची बदनामी करणं हे योग्य नाही। अशा प्रकारचं मी आपल्या माध्यमातून निश्चितपणे विनोदजी, हे तुम्ही म्हणताय तो मुद्दा लक्षात आला, मात्र प्रश्न असा आहे की हा मुद्दा उपस्थित कशामुळे झाला? तर एबी फॉर्मवर फक्त घोसाळकर असं लिहिल्यामुळे। जर एवढ्या सगळ्या गोष्टी क्लिअर होत्या तर थेट त्या फॉर्मवर विनोद घोसाळकर असं का लिहिण्यात आलं नाही? ठाकरेंनी हा स्कोप का सोडला, असा देखील एक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होऊ शकतो। नाही, लोकांच्या मनात जरी प्रश्न असला तरी कुटुंबामध्ये आम्ही, त्यांनी सांगितलं माझ्या कुटुंबातले तुम्ही लोक आहात, तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो मान्य होता। मी त्यांना विनंती केलं, आपल्याकडे आदेश चालतात, पण नाही खेळीमेळीच्या वातावरणात मग आमचं ते चाललं होतं। त्याच्यामध्ये आमच्या कुटुंबावरती उद्धवजींनी एवढा मोठा विश्वास टाकलेला आहे, ते अतिशय महत्वाचं आहे। उमेदवार कोणी असेल
आयुष्यामध्ये. पण ठीक आहे. एवढा मग कुठला आता नेता, फायनल एवढा फायनल मोठा उमेदवार पक्षाचा कोण नेता- असणार आहे हे कधीपर्यंत निश्चित होईल, ते कधीपर्यंत आता आपण हे आम्ही दोघेही सांगणार? प्रचारात आहोत. ती एका बाजूला प्रचार करते, मी एका बाजूला प्रचार करते. सध्याचा प्रचार विनोद घोसाळकरचाच सुरू आहे. आता प्रश्न असा आहे की त्यांच्याजवळ आमची चर्चा आहे. कालही मातोश्रीवरती स्वतः तिला घेऊन एकत्र हो. साहेबांनी चर्चा केलेली आहे. आम्हाला तिने काय जे सांगायचे कुटुंबाला सांगितलेलं आहे. पण ह्या चुकीच्या बातम्या चालवल्या जातात ते मला वाटतं योग्य नाही. कारण ठीक आहे. घोसाळकरजी शेवटचा प्रश्न घोसाळकरजी, पुढारी न्यूजवर तुम्ही हे डिक्लेअर करताय का की विनोद घोसाळकर हेच उमेदवार असणार आहेत? पुढारी न्यूजच्या माध्यमातून तुम्ही हे डिक्लेअर करताय का की आता हे स्पष्ट झालेलं आहे आणि विनोद घोसाळकर हेच उमेदवार असणार आहेत असं तुम्ही या क्षणी डिक्लेअर करता आहात का? जे साहेबांनी आम्हाला सूचना केल्या त्या तंतोतंत विनोद घोसाळकर आदेश पाळणारा माणूस आहे. आम्हाला काय सांगितलं, तुम्ही घरी बसा आणि या बातम्यांची सुद्धा मी उद्धव ठाकरे साहेबांना कल्पना ठीक. दिलेली आहे की बाबा आम्ही घरी पोहोचल्या बातम्या कोण चालवतोय, ठीक आमच्या कुटुंबाला पण त्रास होतोय ना. ठीक आहे. आम्ही आमच्या सोपवलंय ना. आम्ही रात्री बसू. आता आम्ही टाइम दिले. माझ्या 3 मिटिंग आहेत. तेजस्वीची आणखी मिटिंग चालू आहे तिकडे. आम्ही प्रचार करतोय. ठीक आहे. विनोद घोसाळकरजी, आपण आपली बाजू मांडली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जे काही फायनल निर्णय होईल तो आपण जाहीर करालच. मात्र तूर्त आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आपले धन्यवाद.